नमस्कार उद्योजक बंधूंनो, उद्योग मंत्र्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। पाहूयात आजचा उद्योग व त्या उद्योगाविषयीची सविस्तर माहिती। संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भिवगावात राहणारे उद्योजक उत्तम शिंदे हे देशी गाईच्या शेणापासून धूप बनवण्याचा व्यवसाय करत आहेत। तर जाणून घेऊया त्या व्यवसायाविषयीची अधिक माहिती। या धूप व्यवसायाविषयी बोलताना शिंदे सांगतात की आपली गावरान देशी गाय वाचली पाहिजे आणि त्यापासून आपला व्यवसाय झाला पाहिजे, हा यांचा या व्यवसायापाठीमागचा मुख्य उद्देश आहे। शिंदे नर्मदा परिक्रमण करत असल्यामुळे गुजरातमध्ये यांना देशी गायीच्या शेणापासून धूप बनतो अशी माहिती मिळाली आणि पुढे यातूनच त्यांनी गायीच्या शेणापासून धूप बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली। धूप बनवण्याच्या प्रक्रियेविषयी बोलताना ते सांगतात की सुरुवातीला यामध्ये गायीचं ताजं शेण घेतलं जातं, त्यामध्ये लिंबाच्या झाडाचा भुसा मिक्स करून त्यामध्ये चंदन, मोगरा, गुलाब यांचं सुगंधद्रव्य मिक्स केलं जातं। मग हे सगळं मिश्रण मशीनमध्ये टाकून यापासून धुपाच्या कांड्या तयार केल्या जातात। पूर्वी घरातील मच्छर पळवून लावण्यासाठी लिंबाचा पाला व गवऱ्याचा धूर करून घरातून मच्छर पळवून लावले जायचे। यांच्या या धुपामध्ये शेण तसेच लिंबाचा भुसा असल्यामुळे या धुपापासून सुगंध तर मिळतोच, परंतु या धुपापासून मच्छरापासूनही संरक्षण मिळतं। त्यामुळे यांच्या या गायीच्या शेणापासून बनवलेल्या धुपाला वरचेवर मागणी वाढते आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला खूप मोठं स्थान आहे। देशी गायीच्या दुधापासून ते तिचे टाकाऊ पदार्थ उदाहरणार्थ शेण, गोमूत्र यांचा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। त्यामुळे गायीच्या शेणापासून बनवलेल्या या धुपाकडे आजूबाजूच्या परिसरातील लोक सकारात्मक दृष्टीने बघत आहेत। त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यांच्या धुपाला मागणी वाढत आहे। सध्या ते 100 ग्रॅम धुपाची पाकिटं बनवत असून 100 ग्रॅमचं एक पाकिट बाजारामध्ये 30 ते 40 रुपयाला विकलं जातं। यामध्ये गुलाब, चंदन, मोगरा असे वेगवेगळे फ्लेवर आहेत। सध्या यांच्या भागातील आजूबाजूचे दुकानदार यांच्याकडून धूप विकत घेत आहेत। या व्यवसायातून महिन्याकाठी यांना 35 ते 40 हजार रुपये मिळतात असं शिंदे यांनी सांगितले। त्यामुळे गायीच्या शेणापासून धूप बनवण्याचा शिंदे यांचा व्यवसाय आता संभाजीनगरमध्ये चांगलाच भरारी घेताना दिसतोय। तर उद्योजक बंधूंनो, देशी गायीच्या शेणापासून धूप बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच उद्योग मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा।